किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मी बऱ्याच दिवसांनी आज आपल्या चॅनलवर आलेली आहे। आजची आपली रेसिपी आहे पालकपुरी। पालकपुरी अशी आहे की सगळ्यांना आवडते आणि आता हिवाळ्याचे दिवस सुरू झाले तर गरमागरम पालकपुरी खायला खूप मजा येते। तर पालकपुरी कशी बनवायची आज आपण बघूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, फ्रेश पालक घेतली आहे मी पावभर, 2 टेबलस्पून बेसन आहे, 1 ते 2 वाटी कणिक घ्यायची आहे, हळद, तिखट, धनेपूड, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, लसूण, ओवा, हाफ टेबलस्पून तीळ। प्रथम आपल्याला ही जी वॉश केली आहे छान पालक, ती पालक वॉश करून आपल्याला याची फाईन पेस्ट बनवायची आहे। त्यात आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची आणि जिरं घालून याची छान पेस्ट तयार करायची आहे। चला मग आपण आता याची पहिले पेस्ट करूया। आपली ही पेस्ट तयार झालेली आहे। आता यात आपल्याला सगळं साहित्य टाकायचं आहे। आता यात आपल्याला प्रथम ओवा, तीळ, चवीनुसार मीठ, म्हणजे अर्धा टीस्पून हळद, आपल्याला पाहिजे तितकं तिखट, 1 टीस्पून धनेपूड, बेसन 2 टेबलस्पून, 1.5 ते 2 वाटी कणिक। आपलं याचा छान गोळा करून तयार करायचा आहे। यात थोडं तेल पण घालू शकता, म्हणजे पुऱ्या छान होतात। तर थोडंसं आपण तेल घालूया। आपण गोळा तयार करून घेतलेला आहे। समजा पाणी थोडं जास्त झालं तर आपल्याला यात पुन्हा कणिक टाकावी लागेल। गोळा छान मऊसर झाला आहे। याला 15 ते 20 मिनिटं असंच राहू द्यायचं। त्यानंतर पुऱ्या करायला सुरुवात करायची। आपला गोळा छान मऊसर झालेला आहे। एकदा थोडं तेलाने मळून घेऊया। थोडंसं तेल घालायचं आहे। आपल्याला गोळा हा विदाऊट कणकेनी म्हणजे लाटायची आहे पुरी। म्हणजे थोडंसं तेल घ्यायचं, असं थोडंसं। पुरी ही जाडसरच लाटायची, छान फुगून होते। आपली पुरी छान तुडूंब अशी फुगलेली आहे। ही आपण सॉससोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकतो। तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना वगैरे खूप आवडेल। आणि आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। आपल्या छान गरमागरम या पुऱ्या तयार झालेल्या आहे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।